2026 मध्ये ना फक्त वर्षच नाही तर अगदी फॅशन इंडस्ट्री आणि सध्या ट्रेंडिंग असणारे कलर्स सुद्धा बदललेले आहेत. या वर्षामध्ये कोणते असे कलर आहेत जे सगळ्यात जास्त ट्रेंडिंग मध्ये असणार आहेत? अगदी फॅशन स्ट्रीट असेल किंवा सेलिब्रिटी स्टाईल असतील, हे कलर सगळ्यात जास्त वापरले जाणार. हे कोणते कलर्स आहेत आणि सगळ्यात खास म्हणजे आपल्या तमाम मराठी मुलींना अतिशय सुंदर दिसणारा, अतिशय उठून दिसणारा असा कोणता कलर आहे? कोणत्याही स्किन टोनला तुम्ही हा कलर अगदी बिनधास्तपणे वापरू शकता. हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. हॅलो अँड वेलकम बॅक टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन, DIY, पर्सनल केअर, मोटिवेशनल स्टोरीज असे भरपूर सारे व्हिडिओज. तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण तुमचा एक एक सबस्क्रायबर काउंट ना मला खूप जास्त मोटिवेशन देणार आहे. आणि आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करतो. सो सध्या ना फॅशन इंडस्ट्री अतिशय बदलत चाललेली आहे. 2026 मध्ये आपण जसं वर्ष बदललं तसंच या वर्षामधली फॅशन किंवा या वर्षामध्ये जास्त करून वापरले जाणारे, प्रचंड ट्रेंडिंग असणारे किंवा जे फॅशन इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त आता इन आहेत या वर्षामध्ये, असे कलर्स पण चेंज झालेले आहेत. हे कोणते कलर आहेत? सो सगळ्यात फर्स्ट म्हणजे क्लाउड डान्सर. क्लाउड म्हणजेच काय? ढग. ढगांचा जो असा थोडासा व्हाईट आणि थोडा ग्रे असा मिक्स मध्ये असतो ना, थोडासा सॉफ्ट व्हाईट मध्ये, तो कलर म्हणजे सॉफ्ट व्हाईट कलर. क्लाउड डान्सर सध्या प्रचंड इन मध्ये आहे. तुम्ही बऱ्याचशा वेडिंग मध्ये पण बघितलं असेल, सेलिब्रिटीज आता अशी मिनिमम वेडिंगची थीम पण असते किंवा मिनिमम कलर वापरण्याची. बऱ्याच जणी आता ना अगदी असे लाल, पिवळे, निळे अशा प्रकारच्या साड्या किंवा लेहंगे चूज करण्यापेक्षा सॉफ्ट शेड मध्ये असणारे, पेस्टल शेड मध्ये असणारे कलर्स जास्त चॉईस करतात. सो हा क्लाउड व्हाईट जो आहे, म्हणजेच जो शांत दिसणारा, अतिशय छान असा पीसफुल वाटणारा, पण त्यासोबतच एक हाय अशी क्लासी रिच लुक देणारा जो कलर आहे, तो सध्या प्रचंड ट्रेंडिंग मध्ये. तुम्ही बऱ्याचशा फॅशन स्ट्रीट मध्ये बघा किंवा मॉल मध्ये वगैरे गेलात तर सगळ्यात जास्त डिस्प्लेला हेच कलर्स तुम्हाला दिसतील. कारण एकतर हा खूप सुंदर दिसतो, कशासोबतही अतिशय छानपणे मॅच करता येतो. इव्हन आता मी जो विअर केलाय तो पण क्लाउड डान्सर मध्येच येतो, म्हणजेच छान असा व्हाईट मध्येच येतो. सो तुम्ही हा कलर नक्कीच प्रिफर करू शकता. याला तुम्हाला मिक्स अँड मॅच करायचा असेल तर तुम्ही डार्क ब्राऊन सोबत वगैरे मॅच करू शकता. अतिशय सुंदर, फ्रेश आणि छान असा लुक मिळतो. किंवा तुम्हाला सगळ्यांपेक्षा सुंदर, क्लासी दिसायचं असेल तर हा व्हाईट कलर तुमची सगळ्यात पहिली चॉईस असू शकते. तुम्ही थोडेसे जर वेगवेगळे क्लोथिंगचे लेअर केले तर तुम्ही कम्प्लीट व्हाईट ड्रेस वेअर करू शकता. थोडेसे जर फॅब्रिक वेगवेगळे चूज केले आणि त्यातल्या त्यात जर लखनवी किंवा चिकनकरीचे व्हाईट कुर्ते घेतले ना, मग तर इतके सुंदर दिसतात ते आणि सुंदर प्रकारे मॅच करता येतात आणि लुक सोबतच क्लासी रिच देतात. सो हा कलर तुम्ही नक्कीच प्रिफर करू शकता. नंबर 2 म्हणजे ट्रान्सफॉर्मेटिव्ह टील, म्हणजेच ब्ल्यू आणि ग्रीनचं असं कॉम्बिनेशन असणारा, मिक्सचर असणारा, अतिशय फ्रेश, अतिशय सुंदर दिसणारा हा कलर. हा पण अगदी वर्षभर प्रचंड यूज केला जाणार, प्रचंड ट्रेंडमध्ये आहे किंवा म्हणतात ना सगळ्यात जास्त डिमांडमध्ये राहणार. हा कलर अतिशय छान व्हाईब देतो. तुम्हाला जर छान असा फ्रेश लुक हवा असेल ना, किंवा थोडंसं डार्क तर हवंय पण अगदी डोळ्यांवर येणारं, भडक दिसणारं काही नको, तर अशा वेळी तुम्ही हा टील ब्लू कलर नक्कीच प्रिफर करू शकता. याच्यामधले तुम्ही ब्लेझर्स घ्या किंवा याच्यामधली तुम्ही ज्वेलरी मॅच करा कोणत्याही ड्रेसवरती. अतिशय छान, अतिशय फ्रेश लुक देते, चिक लुक देते आणि इन्स्टंटली तुमचा ना एक एनर्जी असेल किंवा जे असं म्हणतात ना एक ऑरा असेल, तो बूस्ट करायला हा कलर नक्कीच मदत करतो. दिसायला पण छान. याच्यामध्ये साड्या वगैरे जरी तुम्ही यूज केल्या किंवा तुम्ही एखाद्या व्हाईट मधल्या ड्रेसवरती याच्या कलरचा दुपट्टा मॅच केला किंवा ब्लेझर मॅच केलं किंवा याच्यामधला एखादा ज्वेलरी पीस मॅच केला या कलर मधला, तर तो तुमचा लुक पटकन लेव्हलअप करू शकतो. सो हा टील ब्ल्यू कलर तुम्ही नक्कीच विचारात घेऊ शकता. नंबर 3 म्हणजे कॅन्डी पिंक कलर किंवा छान असा अगदी व्हायब्रंट असणारा असा व्हायोलेट कलर. तुम्हाला जर छान अशी प्लेफुल, फेमिनाईन व्हाईब करायची असेल ना, तर कॅन्डी पिंक कलर तुम्ही अगदी डोळे झाकून चॉईस करू शकता. त्यात आता पटकन 14 फेब्रुवारी येते, म्हणजेच व्हॅलेंटाईन येतोय. तुम्हाला जर छान असा फॅशनिस्टा लुक करायचा असेल तर तुम्ही या 2 कलर मध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. खूप सुंदर लुक देतात, खूप छान व्हाईब देतात. त्यासोबतच मूड फ्रेश करण्यासाठी किंवा तुम्हाला जर छान असं स्ट्रीट शॉपिंग करायचं असेल किंवा स्ट्रीट स्टायलिंग करायचं असेल किंवा तुम्हाला यावेळेसची फॅशन अगदी अप टू डेट मॅच करायची असेल, तर हे 2 कलर तुम्ही नक्कीच चॉईस करू शकता.
कोणत्याही ड्रेसमध्ये छान दिसतात, क्रॉप टॉप छान दिसतात या कलरचे, किंवा या कलरला तुम्ही थोडंसं कॉम्बिनेशन करून ग्रे सोबत वगैरे मॅच करून पिंक आणि ग्रे वगैरे या प्रकारचं कॉम्बिनेशन करून अतिशय छान एक फेमिनिस्ट, प्लेफुल, एक सुंदर असा युथफुल लुक नक्कीच ट्राय करू शकता. आणि लास्ट म्हणजे सगळ्या तमाम मराठी मुलींना अतिशय सुंदर दिसणारा, अतिशय छान वाईब देणारा, कोणताही स्किन टोन असो, तुम्ही प्रचंड गोऱ्या असाल किंवा प्रचंड सावळ्या असाल, मीडियम असाल, गव्हाळवर्णी असाल, कोणत्याही कलरला अतिशय सुंदर दिसणारा आणि इन्स्टंटली तुम्हाला एक युथफुल, एक अशी म्हणतात ना हाय एनर्जी वाली, एक पॉवरफुल वाईब देणारा, एक सुंदर अशी वाईब देणारा कलर म्हणजे कँडी येलो कलर. अगदी वर्षभर हा कलर ट्रेंडिंग मध्ये राहणार आहे. साड्या असतील, ड्रेसेस असतील, कुर्ती सेट्स असतील, प्रत्येक याच्यामध्ये हा कलर तुम्हाला सध्या दिसणारच आहे. इव्हन तुम्ही कित्येक सेलिब्रिटी लुक बघा, सध्या या कलर मध्ये तुम्हाला भरपूर सेलिब्रिटी दिसतील. मराठी सेलिब्रिटीज असतील, तुमचे सिरियलवाले कलाकार असतील किंवा हिंदी सेलिब्रिटीज असतील. सध्या हे जे 4-5 कलर आपण बघतोय ना, हे कलर प्रत्येकीच्या अंगावर दिसतील तुम्हाला. सो तुम्ही कॅन्डी येलो कलर ना, तुम्हाला जर छान अशी इन्स्टंटली हाय एनर्जी वाली व्हाईब पाहिजे ना, तर 100% प्रिफर करू शकता. येणारा येलो नको तर त्याला थोडंसं कॉम्बिनेशन करून तुम्ही त्याचे वेगवेगळे कॉम्बो करू शकता. साडी आणि त्याच्यासोबत थोडासा कॉन्ट्रास्ट ब्लाउज करून, किंवा कुर्ती सेटमध्ये थोडीशी वेगळी दुपट्टा वगैरे मॅच करून, किंवा तुम्ही क्रॉप टॉप आणि जीन्स घालणार आहे त्याच्यावरती थोड्याशा त्याला कॉम्बिनेशन करणाऱ्या, छान त्याला आणखीन अपलिफ्ट करणाऱ्या अशा जीन्स वापरून, स्कर्ट वापरून हा कलर तुम्ही बिनधास्तपणे एन्जॉय करू शकता. सो हे जे 4 कलर आहेत, म्हणजे सॉफ्ट व्हाईट असेल, कॅन्डी पिंक असेल, कॅन्डी येलो असेल किंवा टील ब्ल्यू कलर असेल, हे कलर या वर्षामध्ये प्रचंड ट्रेंडिंग राहणार आहे. यापैकी तुमचा फेवरेट कलर कोणता आहे मला पटकन कमेंट करून सांगायचे, किंवा तुम्हाला डायरेक्टली कलर सांगायचा नसेल तर त्या कलरचं हार्ट मला कमेंटमध्ये पाठवायचे. लवकर लवकर पाठवा, मी वाट बघते तुमच्या हार्टची. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, इतरांसोबत सबस्क्राईब करा, म्हणजे इतरांना पण सध्या 2026 मधले ट्रेंडिंगचे कलर कोणते आहेत, कलर कॉम्बिनेशन कोणते सगळ्यात जास्त वापरले जाणार आहेत हे पण त्यांना माहिती होईल. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह पुढच्या व्हिडिओ सोबत. थँक्यू.